चौडाप्पा तुम्ही या की. देवन बानाई दिसत नाही तिथे. ते आत आहेत. बरं, देवासनी सांगावा द्यायचा होता, त्यासनी भेटता येईल नव आता? वय नाही, कसं आहे आता त्यासनी कुणाला भेटता यायचं नाही. अव पर भेटणं महत्वाचं होतं. नाही, तुमचं बरोबर आहे, पर त्याचं काय हाय, देव एक मासाने आले आहे. ते बानू आणि देव इतक्या दिवसानं भेटले आहेत, त्यासनी बोलाय येळ तर मिळायला पाहिजे. पर त्यांचं काय काम असलं तर? तुमचं काम आहे. बरं, काय काम आहे? देवीचा सांगावा आहे. पर देव हात येऊन एक दिवसच झाले आहे. ती अहो सांगावा काय हाय ते तर ऐका की आधी. नाही, पार देवासनीच द्यायचा आहे सांगावा. बरं बरं, द्यावं आलं का मी स्वतः सांगावं देतो तुमचा, म्हणजे देवीचा. असं वय. बर, आता देवासनी सांगा की देवीने त्यासनी गडावर बोलवलं आहे लगेच. आता लगेच? वय. पर मला एक सांगा, देव कालच आले आहे ती आणि लगेच काय काम निघालं? आता ते काय मला ठाव नाही, येतो मी. नाही नाही, मी काय म्हणतो, मी लाख सांगेन की, पर मी सांगितलेलं बरं दिसत नाही. ती अहो तुम्ही सांगून तर बघा, मग बघू. हा, येतो. म्हणजे अजून देवीसनी देव हाता आलेलं आवडलेलं नाही. तुम्ही लय डोकं नका घालू त्यात. तुम्ही माझे आराध्य आहात. या जन्मातच काय, पण जन्मोजन्मी तुम्ही माझे आराध्यच असाल. तुमच्याशिवाय मी माझ्या जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही. आज मी कोण आहे हे मला कळल्यानंतर पहिल्यांदा मी तुमची या गडावर पूजा करते आहे. बानूला आत्मज्ञान होण्यासाठी तुम्ही देखील सहाय्य करालच, पण ह्यात तिचे ध्यान हे एकाग्र चित्तेने सत्य शोधण्याकडे असायला हवे. तरच आत्मज्ञानाचा क्षण लवकरात लवकर येऊ शकतो. या परीक्षेत मला अजूनही सहाय्य लागणार आहे. नंदी, नंदी, हे माते, माझा प्रणाम स्वीकार करावा माते. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.